या कथेची मूळ लेखिका मी स्वतः आहे. त्यामुळे कथा कॉपी करण्याचा प्रयत्न चुकूनही कोणी करू नये. त्याग, अ सायलेंट लव्ह स्टोरी, भाग 7. साधिका, साधिका. कोणीतरी तिच्या हाताला धक्का दिला तशी ती भानावर आली तर समोर कल्पेश उभा होता आणि तिच्याकडे विचित्रपणे बघत होता. तिने आजूबाजूला बघितलं तर ती अवनीशच्या रूम बाहेरच उभी होती. अचानक तिच्या नजरेसमोर तेव्हाच्या सगळ्या आठवणी आल्या आणि पुन्हा एकदा तिला घाबरवून गेल्या. तू ठीक आहेस? तिचे डोळे बंद होताना बघून तो घाबरला. साधिका, कल्पेश ओरडला आणि त्याने तिला पटकन पकडलं. साधिकाचे डोळे बंद झाले होते. कल्पेशने तिला दोन्ही हातांवर उचललं आणि तेवढ्यात अवनीशच्या रूमचा दरवाजा उघडला. कल्पेशच्या हातात साधिकाला बघून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने बघितलं तर साधिकाचे डोळे बंद होते. तो घाबरला आणि पटकन पुढे होऊन तिला आपल्याकडे घेतलं. कल्पेश त्याला बघतच राहिला. साधिका, तिला बेशुद्ध बघून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. कॉल द डॉक्टर, तो ओरडला. तसा कल्पेशने लगेच डॉक्टरला कॉल केला. अवनीश तिला आत घेऊन आला आणि आपल्या बेडवर तिला झोपवलं. साधिका, काय झालं तुला? त्याने तिच्या गालाला हात लावला. काही सेकंदात त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता. त्याने तिचे हात चोळायला सुरुवात केली. कल्पेश पण आत आला. त्याला तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. अवनीशने तिच्या पायातले शूज काढून टाकले आणि तिच्या तळपायांना आपल्या हाताने रब करायला लागला. ते बघून तर कल्पेश कोमात जायचाच बाकी राहिला. डॉक्टर अजून आले नाही? तो खूप जोरात कल्पेशवर ओरडला तसा तो बिचारा डचकला. डॉक्टर 5 मिनिटात येतील, तो घाबरून म्हणाला. अवनीशने जॅक्सनला कॉल केला. तसा जॅक्सन 5 मिनिटात डॉक्टर घेऊन हजर झाला. अशी अचानक बेशुद्ध का झाली? डॉक्टर तिला चेक करत असताना अवनीशने विचारलं. जॅक्सन आणि कल्पेश बाहेर उभे होते. BP लो झाला आहे त्यांचा. मी इंजेक्शन देतो. शुद्धीवर आल्यानंतर त्यांना या मेडिसिन द्यायला सांगा, डॉक्टर म्हणाले. अवनीशला तिची खूप काळजी वाटायला लागली. पुष्करचा साधा विषय काढला तरी तिची ही स्थिती झाली म्हणजे तेव्हा नक्कीच असं काहीतरी घडलं असणार. यांना असं नेहमी होतं का? डॉक्टरांनी विचारलं. आय डोंट नो, त्यालाच माहीत नव्हतं. ठीक आहे, परत असं काही होणार नाही याची काळजी घ्या, ते परत म्हणाले तशी त्याने मान हलवली. डॉक्टर निघून गेल्यानंतर तो तिच्याजवळ बसला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. खूप काही सहन केलं आहे तू. आता तुझ्यावर मी दुःखाची सावलीसुद्धा येऊ देणार नाही. माय हार्ट बीट्स. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्याशिवाय एक क्षण तो आता जगू शकत नव्हता. चुकीचं आहे माहीत होतं, पण त्याला ते आता मान्य करायचं नव्हतं. त्याला आता फक्त ती हवी होती. तिला नजरेसमोर ठेवायचं होतं, तिची काळजी घ्यायची होती, तिच्यावर प्रेम करायचं होतं. तिने आत्तापर्यंत जे काही सहन केलं त्यातून तिला बाहेर काढायचं होतं. किती वेळ तो तिचा हात हातात घेऊन बसला. आता त्याने ठरवलं, तिला आपल्यापासून दूर करायचंच नाही. तिच्यासाठी आधीपासूनच तो वेडा होता आणि राहणार. तिला बघता बघता त्याचे डोळे भरून आले. रोज तिच्यासाठी तडफडत होता. असा एकही दिवस, एकही मिनिट, एकही सेकंद असा गेला नाही की तिला तो विसरला असेल. तिला त्रास होताना बघून कोणीतरी आपल्या हृदयावर चाकूने सपासप वार करून आपल्याला रक्तबंबाळ करत आहे असं त्याला वाटत होतं. तिच्यापेक्षा जास्त त्रास त्याला होत होता. तिच्या डोळ्यांची हालचाल झाली तसा त्याने तिचा हात पटकन खाली ठेवला आणि बाजूला उभा राहिला. साधिकाने डोक्याला हात लावून डोळे उघडले. साधिका, तिला अवनीशचा आवाज आला आणि तिने मान वळून बघितलं तर तो तिच्याकडे खूप काळजीने बघत होता. साधिका पटकन उठून बसली. तिने बघितलं तर ती अवनीशच्या रूममध्ये त्याच्या बेडवर होती. ती पटकन उठून उभी राहिली पण तिला परत थोडं गरगरलं. तसं तिचं एक पाऊल मागे पडलं आणि त्याने पटकन तिचा हात पकडला. उठायची गरज नाही, इथेच थोड्या वेळ आराम कर, तो म्हणाला. पण तिला ते योग्य वाटलं नाही.
नाही, मी हवं तर दुसऱ्या रूममध्ये आराम करते. इथे नको. तिथे जर कोणाला समजलं तर तिच्याकडे बघणारी स्टाफची नजर बदलली असती. तू इथे माझ्या रूममध्ये आहे ही गोष्ट कोणाला समजणार नाही. आणि आता तू फक्त स्वतःची काळजी घे, लोकांचा विचार करू नको. तो म्हणाला तसं या वेळेसुद्धा तिने चकित होऊन त्याच्याकडे बघितलं. प्रत्येक वेळेस कसा तो तिच्या मनातली प्रत्येक गोष्ट जाणून घेत होता. ती काही बोलायच्या आधीच तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जायचं. तरी नको, रेस्ट कर, माझं महत्त्वाचं काम आहे, 2 तासात परत येतो. या मेडिसिन आहे त्या आठवणीने लगेच घे. त्याने तिचं काही ऐकून न घेता सांगितलं आणि निघून गेला. साधिका तो गेला तिकडे बघतच राहिली. आपण त्याचा फायदा तर घेत नाही ना, असा विचार तिच्या मनात आला. तिने मेडिसिन घेतल्या आणि उठून रूम बाहेर आली तर तो खरंच निघून गेलेला होता. तिला तिचं काम तर करावंच लागणार होतं. अवनीश जरी बोलला त्याच्या रूममध्ये ती आहे हे कोणाला समजणार नाही, पण कुठे आहे हा विचार तर येईलच. शिवाय तिचे काम तिच्याशिवाय कोण करणार? आय एम सॉरी अवनीश. ती त्याच्या रूम बाहेर निघून गेली. पुष्कर सिरसाट याची सगळी माहिती काढा. त्याच्या घरापासून तर तो कुठे आणि काय जॉब करत होता तिथपर्यंत, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा मृत्यू कसा झाला. मला लवकरात लवकर सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे. अवनीश त्याचा डिटेक्टिव्हला म्हणाला. काळजी करू नका सर, 15 दिवस द्या, सगळी माहिती तुम्हाला कळवतो. तो डिटेक्टिव्ह म्हणाला. फक्त 15 दिवस. आणि अजून एक, साधिकाची फॅमिली देसाई ते सध्या काय करताय त्याची इन्फॉर्मेशन काढ. अवनीशने जेव्हा साधिका आणि पुष्करला पळवून लावलं होतं तेव्हा तिचे वडील आणि मोठा भाऊ भयंकर चिडले होते. त्यांना मारून टाकू अशी धमकी दिली होती. त्यामुळे त्याला पुष्करच्या मृत्यूमागे त्यांचा हात तर नाही यावर शंका होती. ठीक आहे. डिटेक्टिव्ह निघून गेला. संग्राम, जर यात तुझा हात असेल तर यावेळी तुझी गाठ या अवनीश राजवर्धनसोबत आहे. अवनीशच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. साधिकाच्या पूर्ण फॅमिलीला अवनीश ओळखून होता. आता तर त्याला संग्रामवरच डाऊट येत होता. बॉस, मीटिंगची तयारी झाली आहे, मिस्टर कपूर म्हणाले तसा तो उठून मीटिंगला गेला. त्यांनी मुंबई शहरात खूप मोठं नेव्ही कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याला हवी तितकी मोठी जागा मिळाली होती. त्या जागेसंदर्भातच आज त्याची मीटिंग होती. मिस्टर राजवर्धन, आजपासून ती जमीन तुमची. मी सगळे पेपर्स साईन केले आहे, मिस्टर जयकांत म्हणाले. थँक्यू मिस्टर जयकांत. तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला लगेच ट्रान्स्फर होतील, अवनीश म्हणाला. मिस्टर जयकांत यांची जमीन अवनीशसाठी खूप फायदेशीर ठरणार होती. दोघांमध्ये काही वेळ बोलणं झालं. अवनीशने सगळे पेपर्स व्यवस्थित तपासून घेतले. त्याच्यासोबत त्याचे वकील होते. त्यांनी ते पेपर्स बघितले आणि काही मिनिटात मिस्टर जयकांत यांच्या अकाउंटवर करोडो रुपये ट्रान्स्फर झाले. अवनीश आपला हॉटेलमध्ये आला आणि वेळ बघितला तर साधिकाच्या ड्युटीचा टायमिंग संपलेला होता. तो पटकन आपल्या रूममध्ये आला आणि बघितलं तर साधिका नव्हती. त्याने कल्पेशला बोलावून विचारलं तर कल्पेशने सांगितलं की ती केव्हाच निघून गेली आहे, आणि हे सांगितलं की तो जाताच ती बाहेर आली होती आणि तिने तिचं काम पण केलं. तब्येत बरी नसताना काय गरज होती काम करायची? अवनीशला थोडा रागच आला. कल्पेशने आज जे काही बघितलं ते कोणाला सांगायचं नाही अशी जॅक्सनने त्याला धमकीच दिली होती. त्यामुळे त्याने आपलं तोंड बंदच ठेवलं होतं. अवनीश सोफ्यावर बसला आणि आपला मोबाईल हातात घेतला. तिला कॉल करून विचारावं, आराम कर सांगितलं तरी का निघून गेली, पण इतक्या हक्काने विचारण्याचा हक्क त्याला अजून तरी नव्हता. साधिका अवीला घेऊन घरी आली तर नम्रताची आई लगेच तिच्याकडे आल्या. साधिका, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अगं, आज सकाळी जेव्हा मी बाहेर उभी होती ना, तेव्हा एक बाई काम शोधत आली होती. तिला कामाची खूप गरज होती. ती बोलली मी काही काम करायला तयार आहे. मग मला असं वाटलं की ती तुझ्या कामात येईल. मी तिला आज दुपारी बोलवलं आहे, तू तिच्यासोबत बोलून घे. मेसचे डबे करण्यात ती तुझी मदत करेल, आणि ती बोलली ती पैसे जास्त घेणार नाही. मग तुझा फायदाच फायदा आहे. एवढे डबे तर तू एकटी करू शकणार नाही. मग त्या बाईला सोबत घे आणि तिला महिन्याचा काय तो पगार ठरवून दे. आणि हे बघ,
आजपासून समोर भाजीवाले आणि फळावालेसुद्धा उभे राहायला लागले आहेत. त्यामुळे तुला भाजीसाठी मार्केटला जाण्याची गरज नाही. नम्रताची आई म्हणाली. तसं तिला खूप विशेष वाटलं. आजच डबे वाढले, आजच कामाला बाई भेटली आणि आजपासून भाजीवाले यायला लागले. साधिकाच्या चेहऱ्यावर आश्चर्यच आश्चर्य होतं. नशिबाने एकदा साथ द्यायला सुरुवात केली तर आपणही फायदा करून घ्यायचा. नम्रताची आई म्हणाली. ते तिलाही पटलं. खरंच इतक्या दिवस तिचं नशीब कुठेतरी दडून बसलेलं होतं. साधिकाने पटकन हातपाय धुतले, अवीचे कपडे चेंज केले आणि समोर स्टॉल लावून उभ्या असलेल्या भाजीवाल्यांकडून भाज्या घेतल्या. तिला भाज्यासुद्धा खूप कमी भावातच मिळाल्या होत्या. त्या भाज्यावाल्यांसोबत तिचं बोलणं झालं. ते आता रोज दुपारी तिला घरपोच भाजीपाला पोहोच करून देणार होते. नम्रताची आई म्हणाली. तशी ती कामाला येणारी बाई बरोबर दुपारी आली. साधिकाचं आणि त्या बाईचं बोलणं झालं. महिन्यातून मेसच्या डब्यातून जी काही कमाई होणार त्यातून जरी थोडेफार त्या बाईला पैसे दिले तरी साधिकाला काहीच तोटा होणार नव्हता. त्यामुळे साधिकाने तिच्यासोबत काम करायचं ठरवलं. दुपारपासूनच दोघींनी टिफिन करायला सुरुवात केली आणि ती बाई इतकी फास्ट होती की साधिकाच्या वाट्याला जास्त काम येऊच देत नव्हती. त्या बाईने एकदम फास्टमध्ये सगळं काम केलं. साधिकाने विचारलं तर तिने सांगितलं ती आधी लग्नाच्या कार्यक्रमात स्वयंपाकाचं काम करायची. रात्री बरोबर 8 वाजता ती बाई निघून गेली. टिफिन घेणारे मुलं आले आणि ते आपला टिफिन घेऊन गेले. जाताना तिला ॲडव्हान्स पैसे देऊन गेले. आज साधिका खूप खुश होती. थोडेफार पैसे जास्त मिळायला लागले होते आणि त्यातून थोडे थोडे बाजूला ठेवून अवनीशचे पैसे ती फेडणार होती. रात्री तिने अवीचा अभ्यास घेतला आणि जेवण करून त्याला जवळ घेऊन झोपली. तिच्या चेहऱ्यावर हाच आनंदच आनंद होता. तिला आता तिच्या अवीसाठी हव्या त्या गोष्टी घेता येणार होत्या. आज तिच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती. तिच्यासाठी नम्रता आणि तिचे आईवडील पण खूप खुश होते. अजून पण कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका.